नमस्कार सर, मी डॉक्टर अनिल कांबळे, संशोधन अभियंता, अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कार्यरत आहे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्राबाबत आपणास माहिती देणार आहे। आपण हे बघितलेलं आहे सर की शेतकरी बंधूंना जंगली जनावरांचा फार त्रास होतो। जंगली जनावरांच्या हदोसामुळे पिकांचे नुकसान खूप सारं होत असते आणि हे नुकसान टाळण्यासाठी आमच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या या विभागाने हे सौर ऊर्जेवर चालणारं प्राणी प्रतिबंधक यंत्राची निर्मिती केलेली आहे। यामध्ये आपण बघितलेलं असाल की याला एक सोलर पॅनल दिलेला आहे वरच्या साईडनं, ज्यावरती सूर्याची किरणे पडतात, म्हणजे त्या फोटॉन स्वरूपात याच्यावरती किरणे पडतात। याच्यावरती सेल्स दिलेले आहेत। या सेलमध्ये इलेक्ट्रॉनच्या जम्पिंगमुळे इलेक्ट्रिसिटी तयार होतं आणि ती इलेक्ट्रिसिटी एक छोट्याशा बॅटरीमध्ये स्टोअर होतो। याच्यामध्ये आपण दिलेला आहे की एक लाईट दिसतो, या लाईट हा सतत 360 डिग्रीमध्ये रोटेट होत असतो। आता ते कधी रोटेट होईल, काय रोटेट होईल त्याबाबत सुद्धा मी आपणास माहिती देतो। सोबतच एक इथं स्पीकर दिलेला आहे। या स्पीकरमधून विविध प्रकारचे आवाज ऐकू येतात आणि या आवाजामुळे प्राणी शेतातून बाहेर पडतात। यामध्ये आपण बघितलं ते प्रत्येक 5.5 मिनिटाच्या अंतराने यातून ध्वनी निर्माण होत असतो। हा ध्वनी साधारणतः 10 सेकंदापर्यंत कंटिन्युअस राहत असतो आणि अर्ध्या किलोमीटर पर्यंतच्या रेंजमध्ये असलेला प्राणी तिथून तो बाहेर शेतामधून बाहेर निघतो। साधारणतः याची किंमत 5,800 म्हणजे 6,000च्या जवळपास आहे। आपण इथं बघितलं की याच्यावर रात्रीचा आपल्याला त्रास होतो, दिवसाकाळी तो कुणी ना कुणी आपल्या शेतामध्ये असते। जर आपल्याला याचं वर्किंग बघायचं असेल तर जर रात्र झाल्या म्हणजे की आपल्याला सूर्यकिरण मिळणार नाहीत। सूर्यकिरण मिळाले नाही तर याच्यावरती रात्र झाल्यानंतर याच्यावर किरण पडणार नाहीत आणि किरण पडले नाही तर काय होईल, ऑटोमॅटिक हा सुरू होऊन जाईल, म्हणजे साधारण 5:30 सुरू होईल। अशा प्रकारचे आवाज आपल्याला ऐकू येतील। कुत्र्याच्या आहेत, वेगवेगळ्या प्राण्यांच्या आहेत, त्याच्या सहाय्याने आत असलेलं जनावर बाहेर निघून जाईल। आणि दिवसा याच्यावरती काही परिणाम होणार नाही, स्टोअर होत राहील, एनर्जी बॅटरीमध्ये स्टोअर होत राहील आणि जेव्हा रात्रीच्या वेळेला सूर्यकिरण राहणार नाही तर ती बॅटरीमधून येणारी ऊर्जा ते याला फिरवण्यासाठी आणि स्पीकरमधून ध्वनी बाहेर नेण्यासाठी वापरले जाते। या उपकरणाबाबत आपल्याला काही माहिती लागल्यास किंवा आपल्याला हे उपलब्ध करून घ्यायचं असल्यास पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अपारंपरिक ऊर्जा स्रोत विद्युत अभियांत्रिकी विभाग आहे। या विभागाला आपण भेट द्या आणि याबाबतची आपण माहिती जाणून घ्या। सोबतच जर उपकरण आपल्याला विक्रीस लागत असेल तर त्या पद्धतीचं तुम्हाला आपण मदत करण्यास तयार आहोत। धन्यवाद सर।